भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे बंधू प्रबोध डावखरे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांनी उभ्या केलेल्या जनसंपर्क आणि सर्वसमावेशक राजकारणाच्या विचारांना पुढे नेण्यासाठी पक्षाचे युवा नेते तथा खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रबोध वसंतराव डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय। यावेळी भुजबळ यांनी डावखरे यांचं पक्षात स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचाली शुभेच्छा दिल्यात। वसंतराव डावखरे यांनी अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निष्ठेनं काम केलं। विधान परिषदेसह विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यावर त्यांची कायम निष्ठा राहिली। आज त्यांचे सुपुत्र प्रबोध डावखरे पक्षात प्रवेश करत आहेत ही आनंदाची बाब असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं। ते यशस्वी उद्योजक असून फिटनेस आणि जिम व्यवसाय क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम उभं केले। पक्षाकडून त्यांना योग्य सन्मान आणि संपूर्ण पाठबळ दिलं जाईल। त्यांनी निर्धास्तपणे काम करावं, आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रबोध डावखरे यांचं पक्षात स्वागत असल्याचं सांगितलं। ते एक यशस्वी व्यावसायिक असून त्यांचे वडील वसंतराव डावखरे ठाणे महानगरपालिकेचे महापौर, विधान परिषदेचे सदस्य आणि उपसभापती म्हणून त्यांनी कार्य केले। स्वर्गीय अजित पवार यांच्या विचारांचा वारसा आणि आपल्या वडिलांचा राजकीय सामाजिक वारसा पुढे नेत प्रबोध डावखरे संघटनेत प्रभावी काम करतील असा विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं। पक्षप्रवेशानंतर प्रबोध डावखरे यांनी आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत भावनिक असून आपल्या वडिलांनी आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी दिलं असून स्वर्गीय अजित पवार यांच्यावरील त्यांची निष्ठा आणि पक्षाशी असलेली बांधिलकी हीच आपल्यासाठी प्रेरणा असून आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना मन भरून आलं असल्याचं सांगितलं। विशेषतः खासदार पार्थ पवार यांचे आपण मनापासून आभार मानतो। त्यांनी आपल्याला पक्षप्रवेशासाठी मोलाचं सहकार्य केले। तसंच ठाणे जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीनं काम करू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, संजय बनसोड, प्रताप चिखलीकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, संजय तटकरे तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते।